मुंबईत लवकरच पावसाचं आगमन होणार आहे आणि पावसाच्या पहिल्याच सरींसोबत पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनात एक भीती डोकं वर काढते। ही भीती आहे रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या त्या महाकाय एलईडी होर्डिंगची, ज्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत चाललाय, पण त्यांची सुरक्षितता नेमकी कोण पाहतंय? मुंबई महानगरपालिका MSRDC कडे बोट दाखवते, तर MSRDC मुंबई महानगरपालिकाचं नाव घेऊन आपली जबाबदारी झटकते। बांद्रा खेरवाडी परिसरात कधी काळी वाहन चालकांना दिशा दाखवणारं फलक होतं, पण आता तिथे झगमगणाऱ्या LED स्क्रीन आणि त्यांना आधार देणाऱ्या प्रचंड लोखंडी संरचना उभ्या राहिल्या आहेत। घाटकोपर दुर्घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली, पण मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूची सावली बनून उभे असलेलं हे महाकाय होर्डिंग्स आजही प्रशासनाला दिसत नाहीत। प्रश्न फक्त जाहिरातांचा नाहीये, तर प्रत्येक मुंबईकरांच्या जीवाचा आहे। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। 13 मे 2024 हा दिवस मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही असा दिवस। घाटकोपरमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे एक महाकाय जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला आणि काही क्षणातच काही निष्पाप नागरिकांचा जीव गेला। परंतु आजही एक प्रश्न मात्र अनुत्तरित आहे, त्या दुर्घटनेतून प्रशासनानं नेमकं काय शिकलं? कारण मुंबईच्या अनेक भागांमध्ये आजही नियमबाह्य आणि संशयास्पद होर्डिंग्स उभी असल्याचा आरोप होतोय। ये जो होर्डिंग है, यहाँ पे एक बांद्रा कलानगर के हाईवे पे, वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे के बीच में इन्होंने एक, ये MSRDC के अंडर में आता है। MSRDC ने ये होर्डिंग दिया है प्रोएक्टिव कंपनी के नाम पे, बिना टेंडर, बिना कोई पेपर वर्क और बिना किसी के। और मैंने जब RTI डाला, इसके बारे में बातचीत करने की कोशिश की, तब मुझे उन्होंने बुलाया ऑफिस में डॉक्यूमेंट इंस्पेक्शन के लिए। मैं इंस्पेक्शन के लिए 21 अप्रैल 2026 को मुझे 11:30-12 बजे उन्होंने बुलाया था इंस्पेक्शन के लिए। मैं वहाँ पे जब गया तो पूरी फाइल मैंने देखी। उस फाइल में मुझे 2-3 पेज दिखे जिसमें क्लियर उन्होंने लिखा है कि ये होर्डिंग हम बिना टेंडर के इनको दे रहे हैं। आज रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने होर्डिंग्सबाबत काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले। सर्वात प्रथम होर्डिंगचा कमाल आकार 40 बाय 40 फूट म्हणजे 1600 चौरस फूट इतकाच मर्यादित ठेवण्यात आला। 2 मोठ्या होर्डिंग्समध्ये किमान 70 मीटरचं अंतर असणं बंधनकारक आहे, जेणेकरून रस्त्यावरील दृश्यता सुरक्षित राहील। होर्डिंग उभारण्यापूर्वी आणि परवाना नूतनीकरणाच्या वेळी पालिकेकडून मान्यप्राप्त इंजिनियरचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे। रस्त्याच्या खाली किमान 10 ते 12 फूट मोकळी जागा ठेवणं बंधनकारक आहे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही। प्रकाशित होर्डिंगसाठी इलेक्ट्रिकल सेफ्टी सर्टिफिकेट आवश्यक असते। डिजिटल होर्डिंगच्या ब्राईटनेस आणि रात्रीच्या वेळेवरही, विशेषतः रात्री 11 नंतर निर्बंध लागू आहे। तसेच प्रत्येक होर्डिंग कंपनीकडे बारकोड आणि स्कॅनिंग सिस्टीम असणंही बंधनकारक करण्यात आले। हे सर्व नियम रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मी सध्या बांद्रा खेरवाडी इथे, आपल्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा जो होर्डिंग आहे, हा होर्डिंग इथे लावण्यात येत आहे। या होर्डिंगचा एक नियम असतो की तिथे एक 2.5 फुटाचा गॅप ठेवण्यात जातो, त्याच्यावरती मग ती होर्डिंग लावण्यात येते, पण इथे कुठलाही असा प्रकार दिसून येत आहे। दुसरी एक गोष्ट की होर्डिंगच्या इकडे एक बारकोड व QR कोड असतो, तोही कुठे तिथे दिसत नाही। आणि आपण ते पाहू शकता की हा जो वॉकिंग ब्रिज आहे, इथून अनेक महिला, स्त्री, पुरुष व लहान मोठे सगळे जात असतात, पण इकडची आपण दिशा आणि दशा बघू शकतो की इथे किती बिअरच्या बॉटल्स ठेवल्या आहेत आणि बिअरच्या बॉटल्स इथे पडून फुटलेल्या आहेत, काही पडलेल्या आहेत। आणि हा प्रकारे आपण पाहू शकतो की इथे कशा प्रकारे जे आहेत, अगर कुठलीही दुर्घटना घडली तर किती मोठा प्रकार होऊ शकतो। आणि जर का इथे लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर ह्या होर्डिंग्समुळे लोकांना जी व्हिजिबिलिटी आहे ती दिसत नाही आहे। मुंबई हे समुद्रकिनारी शहर आहे। इथे वाऱ्याचा वेग आणि हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन जाहिरात फलकांसाठी कठोर नियम करण्यात आले। महानगरपालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या होर्डिंग्सना परवानगी दिली जात नाही। फलक उभारण्यापूर्वी स्ट्रक्चरल डिझाईन, वजन क्षमता, वाऱ्याचा दाब सहन करण्याची ताकद आणि संरचनात्मक तपासणी अनिवार्य असते। इतकंच नाही तर प्रत्येक 2 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणंही बंधनकारक आहे। मात्र प्रश्न असा आहे की हे नियम फक्त कागदावरच आहेत का? कारण आजही अनेक ठिकाणी नियमबाह्य आकाराचे फलक दिसतायत। त्यांना परवानगी कोणी दिली? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
आणि जर परवानगीच नसेल तर कारवाई का होत नाही? केवळ हा एक खेरवाडीचाच विषय नाही आहे, तर संपूर्ण मुंबईभरात जे नॉर्मल LED काढून मोठे नॉर्मल होर्डिंग काढून जे LED लावण्यात येतं यांनी प्रचंड त्रास होत आहे. तसंच सोबत जी LED होर्डिंगची पॉलिसी आहे त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्हाला व्हिडिओ दाखवता येणार नाही, जेणेकरून ड्रायव्हरचं लक्ष विचलित होता कामा नये. पण तसं नसताना सर्रास या खेरवाडीच्या होर्डिंगवर तिकडे लक्ष विचलित होतं. तसंच हा खेरवाडीचं जिकडे हे होर्डिंग LED होर्डिंग लागलेलं आहे त्याच्या खाली आपण पाहिलं तर प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम हा रोज असतो. त्यात जरी ॲडव्हर्टाईज लागली त्याच्यामुळे सुद्धा अजून डिले होतं आहे का हे सुद्धा आपण संशोधन केलं पाहिजे. आणि मूळ मी जे पत्र लिहिलेलं आहे हे जे काय LED होर्डिंग दिलेलं आहे हे विना टेंडरचं दिलेलं आहे. ह्याच्यात कुठलंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं. इथे आधी आपल्याला आठवत असेल वर्षानुवर्ष एक नॉर्मल नॉन LED होर्डिंग साईट होती. ही होर्डिंग साईटसुद्धा काही वर्ष बंद होती आणि ती बंद असल्याच्या नंतर एखाद्या दुसऱ्या मालकाला स्पेशल राईट्सच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांनी मग ह्याच्यामध्ये कसला व्यवहार झाला आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. आणि म्हणून मी पत्रसुद्धा महापालिकेला लिहिलेलं आहे. मला अजून त्याचं उत्तर आलेलं नाही. कसं आहे की तो संपूर्ण पट्ट्यातच हे कन्फ्युजन आहे. खरं म्हणजे ते बनवले MSRDCनी, त्यामुळे ते होर्डिंग आता तर त्याची जबाबदारी ही MSRDCची असली पाहिजे. असं असलं तरी होर्डिंग कुठे लागायचं किती लागायचं ह्याची परमिशन ही BMC देते. त्यामुळे ही जी होर्डिंग पॉलिसी BMCची आहे आणि त्यावर BMCची स्पष्टता नाही. केवळ खेरवाडी नाही तर संपूर्ण मुंबईतली आउटडोअर होर्डिंग पॉलिसी ही ड्राफ्ट 2024 आहे. आज 2026 आहे. 2.5-3 वर्षात ती फायनल का नाही करण्यात आली? यामध्ये कुठलं डिलिंग आहे का ह्याची सुद्धा माहिती काढली पाहिजे. कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय, शेकडो कोटींचं महसूल उत्पन्न आणि त्याचवेळी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न. परवानग्या कुठे आहेत? निविदा प्रक्रिया कुठे आहे? सुरक्षा प्रमाणपत्र कुठे आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, जर उद्या पुन्हा एखादी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोण स्वीकारणार? मुंबईकरांना चमकदार जाहिराती नकोत तर सुरक्षित रस्ते हवेत. प्रशासनाने परवानग्या दिल्या असतील तर त्या सार्वजनिक कराव्यात आणि जर नियम मोडले गेले असतील तर तातडीने कारवाई करावी. कारण प्रश्न केवळ होर्डिंगचा नाही, प्रश्न आहे नागरिकांच्या जीवाचा. आणि इतिहास सांगतो, दुर्घटना आधी इशारे येतात, पण प्रश्न इतकाच की यावेळी प्रशासन तो इशारा ऐकणार का? की पुन्हा एकदा एखाद्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार? दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करणं सोपं असतं, पण जीव वाचवण्यासाठी आधी कारवाई करणं हीच खरी प्रशासनाची परीक्षा असते. मी सध्या आहे BMC हेड ऑफिस होते आणि आज आम्ही DMC स्पेशल विनायक विस्पुते यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. बँड्रा खेरवाडीला जे होर्डिंग्ज आहेत त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याशी विचारपूस करायची, परंतु विनायक विस्पुते एक सुट्टीवरती आहेत आणि अनिल काटे यांचं असं म्हणणं आहे की MSRDCनी हे जे होर्डिंग्स आहेत ह्याचा टेंडर काढलेला आहे, परंतु कुठे ना कुठेतरी अनिल काटे जे अधिकारी आहेत BMCचे ते MSRDCवर ढकलतात आणि MSRDC जे आहे ते BMC होती. कुठे ना कुठेतरी इथे एक मोठा गैरव्यवहार झालेला दिसून येतो. कॅमेरामॅन दत्ता प्रसादचं किरण जाधव, आवाज इंडिया.